शक्तीपीठ आणि महामार्गाविरोधात कोल्हापूरमधले शेतकरी संतापलेले आहेत। 18 जूनला कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निघणार आहे। राजू शेट्टी, सतेज पाटील, समरजित घाडगे ही मोर्चात सहभागी होतील। कोकणातील बांधा ते वर्धा असा एकूण 865 किलोमीटरचा आणि 86,000 कोटी रुपयांचा हा महामार्ग आहे। तर या महामार्गाकरता 12 जिल्ह्यातील 27,571 एकर जमिनीचं भूसंपादन होणार आहे। लोकांना आपलं मत व्यक्त केलंय। हा महामोर्चा कुठल्या का महायुतीचा आहे का महाविकास आघाडीचा काही नाहीये। हा महामोर्चा शेतकऱ्यांना आपलं मत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानमध्ये आपल्याला आपलं मत प्रकट करायचं डेमोक्रॅटिक पद्धतीने जे टेक्निक पद्धत दिली त्यामुळे त्यांना करायलाच पाहिजे। शेतकऱ्यांना रस्त्यावर यायचं आहे। नेते काय शेतकऱ्यांना रस्त्यावर आणत नाही, शेतकऱ्यांनी निर्णय घेतला आहे आणि त्याच्यामध्ये मी पण त्या मोर्चामध्ये सहभागी आहे। एक शेतकरी म्हणून मी तिथं सहभागी आहे आणि 100% तो मोर्चा झाला त्याच्यावर सरकार त्या दखल घेतील आणि त्याच्यावर मग 100% मला खात्री आहे की सरकार त्याच्यामध्ये मार्ग काढून ते रद्द करून पर्याय मार्ग करतील। शक्तीपीठ महामार्गाची संकल्पना मांडण्यापासून कोल्हापूर असेल, सांगली असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याला विरोध होतोय। पर्यायी रस्ते असताना, कारण नसताना आज शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडायचं काम सरकार त्या ठिकाणी करतंय। एक भावनिक त्याला झालर देऊन लोकांच्या वेगळ्या भावना घेऊन जायचं, परंतु कॉन्ट्रॅक्टर धार्जिन हा शक्तीपीठ महामार्ग आहे। 100% त्याला विरोध हा कोल्हापुरातल्या शेतकऱ्यांचा असणार आहे। कुठल्याही परिस्थितीत हा महामार्ग कोल्हापूरमध्ये होणार नाही या दृष्टीने आजची बैठक आहे। आमचे यापूर्वी एक मेळावा झालेला आहे आणि 18 तारखेला सकाळी 10 वाजता प्रचंड असा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही काढण्याचं नियोजन केलेलं आहे। 18 जूनला जिल्हाधिकारी कार्यालयावर संपूर्ण जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा एक प्रचंड मोठा मोर्चा काढायचा निर्णय आज झालेला आहे आणि कसल्याही परिस्थितीमध्ये आम्ही शक्तीपीठ महामार्ग होऊन देणार नाही अशी आमची भूमिका आहे। याचा अर्थ विकासाला आमचा विरोध आहे अशातला भाग नाही। नवीन मार्ग काढायची गरजच काय? नव्या महामार्गामध्ये नवे टेंडर काढता यावेत आणि त्यात पैसा खाता यावा म्हणून एका समृद्धी महामार्गानं आमदारांची किंमत 50 कोटी केली। शक्तीपीठानं किती शक्ती मिळणार आणि कोणाची किंमत किती होणार आहे आम्ही हे होऊन देणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।